नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे सविता लेट्स लर्न मॅथ्स या YouTube चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत HSC महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस. तर याच्यामध्ये जे मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक पार्ट फर्स्ट जे बुक आहे तुमचं 12th सायन्स आणि आर्ट्स, त्याच्यामध्ये चॅप्टर नंबर 1 दिलेला आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आता हा जो मॅथमॅटिकल लॉजिक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पॉइंट दिलेले आहे की जे आपण आज बघणार आहोत. इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर स्टेटमेंट, पुढचा आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. आता हा जो पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यामध्ये टोटल पॉइंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू. दुसरा आहे लॉजिकल कनेक्टिव्ह कंपाऊंड स्टेटमेंट. तिसरा आहे ट्रूथ टेबल्स, निगेशन ऑफ स्टेटमेंट अँड कंपाऊंड स्टेटमेंट. पुढचा आहे स्टेटमेंट पॅटर्न, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. त्याच्या पुढचा आहे टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिजेन्सी. पुढचा आहे क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट, ड्युअलिटी. आणि नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट अँड स्विचिंग टेबल. आता याच्यामध्ये जो आहे ड्युअलिटी आणि ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट आणि स्विचिंग टेबल, हा जो शेवटचा पॉइंट आणि जो सेकंड लास्ट आहे त्याच्यामधला जो ड्युअलिटी पॉइंट आहे, हा तुम्हाला 2020-21 ह्या अकॅडमिक इयर साठी तो डिलीट केला आहे, म्हणजे तुम्हाला सेल्फ स्टडी साठी दिलेला आहे. आता आपण बघूया की जो लॉजिक जे आहे मॅथमॅटिकल लॉजिक त्याची हिस्ट्री बघूया. आता याच्यामध्ये दिलेला आहे की मॅथमॅटिक्स इज अ लॉजिकल सब्जेक्ट and tries to be exact. For exactness it requires proof which depend upon proper reasoning. Reasoning requires logic. The word logic is derived from the Greek word logos. म्हणजे हा जो लॉजिक वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे आणि ग्रीक जो वर्ड आहे लोगस त्याच्यापासून लॉजिक या शब्दाचा उगम झालेला आहे, म्हणजे तिथून तो आलेला आहे. which means reason. लॉगस म्हणजे काय आहे? रिझन. आता इथे दिलेलं आहे therefore logic deals with the method of reasoning. In mathematics logic has been developed by English philosopher and mathematician जॉर्ज होले. आता आपण बघूया पहिलं स्टेटमेंट. आता इथे स्टेटमेंटची त्यांनी डेफिनेशन दिलेली आहे. तर ती दिलेली आहे अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह or assertive sentence which is either true or false but not both simultaneously. आणि statement are denoted by letter small letter p q r. आता इथे स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे? डिक्लेरेटिव्ह जे टाइपचे सेंटेन्सेस असणार आहेत त्यालाच आपण स्टेटमेंट म्हणू शकतो. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय? इट गिव्स सम इन्फॉर्मेशन, किंवा जे वाक्य फुल स्टॉपने एंड झालेले असतात त्याला काय म्हणतो आपण? स्टेटमेंट. आणि स्टेटमेंटला एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, ते दोन्ही सायमल्टेनियसली पॉसिबल नाहीये. आणि आपण स्टेटमेंट समजा दोन स्टेटमेंट असेल त्याच्यामधलं पहिलं आपण स्मॉल लेटर पी, दुसरं क्यू, तिसरं असेल तर स्मॉल लेटर आर ने असं डिनोट करतो आपण, म्हणजे नोटेशन स्मॉल लेटर पी क्यू आर चा यूज करणार आहोत. आणि आता आपण बघूया ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. आता इथे इज statement is either true or false. If a statement is true then its truth value is t. आता इथे कॅपिटल T ने आपण ट्रूथ व्हॅल्यू दाखवणार आहे. जर स्टेटमेंट ट्रू असेल त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे T, तर ती कॅपिटल T ने दाखवणार आहोत आपण. आणि इफ अ स्टेटमेंट इज फॉल्स then its truth value is f. म्हणजे जर स्टेटमेंट फॉल्स असेल आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स असणार आहे आणि ती कॅपिटल F ने दाखवणार आहोत आपण. आता आपण बघूया काही सेंटेन्स आणि त्याचे टाइप्स. आता पहिला आहे असर्टिव्ह, डिक्लेरेटिव्ह. आता असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? इट गिव्स सम इन्फॉर्मेशन, किंवा ज्या सेंटेन्सची एंडिंग फुल स्टॉप ने झालेली असणार आहे, किंवा ते आपल्याला काहीतरी माहिती देणार आहे, म्हणजे थोडक्यात अशा टाइपचे जे सेंटेन्स आहे त्याला काय म्हणतो आपण? असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आणि हे जे असर्टिव्ह डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतात हे स्टेटमेंट असतं. आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊया माधुरी दीक्षित इज ॲन बेस्ट ॲक्ट्रेस.
आता इथे स्पेसिफिक नाव दिलेलं आहे त्या पर्सनचं आणि त्याचं प्रोफेशन पण दिलेलं आहे. तर इथे हे स्टेटमेंट असणार आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे टी. आता इथे जर मी घेतलं असतं की माधुरी दीक्षित इज नॉट बेस्ट ऍक्ट्रेस किंवा नॉट ऍक्ट्रेस, इथे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली असती एफ. पुढचा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता याच्यामध्ये जर बघितलं तर एक्सक्लेमेशन जे साइन असणार आहे त्याने एंड होणार आहे सेंटेन्सचा किंवा सेंटेन्स मध्ये ते असणार आहे, त्याला काय म्हणतो आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता इथे फॉर एक्झाम्पल जर बघितलं वाव नाईस ड्रेस, तर इथे ते स्टेटमेंट नसणार आहे आणि त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती डिफाइन नाही होणार आहे. पुढचा आहे इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, तुम्ही एखाद्याला कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर, विश, ॲडवाइस, सजेशन, वॉर्निंग हे जे प्रकार आहेत सगळे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये येणार आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. आता फॉर एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही ओपन द विंडो, आता इथे हे रिक्वेस्ट येणार आहे किंवा ऑर्डर म्हणू शकतो तुम्ही. तर हे जे आहे तर हे स्टेटमेंट नाही आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिफाइन होणार नाही. आता फोर्थ जो टाइप आहे इंटरोगेटिव्ह. तर इंटरोगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन मार्क, म्हणजे ज्या सेंटेन्स मध्ये क्वेश्चन मार्क असतो त्याला काय म्हणतो आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. आता फॉर एक्झाम्पल इथे बघूया आपण, डू यू लाईक पिझ्झा. आता तुम्ही विचारले की तुला पिझ्झा आवडतो का, हा प्रश्न विचारला आहे, त्याच्यामुळे ते स्टेटमेंट नसणार आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा डिफाइन होणार नाही. आता इथे फिफ्थ नंबर जर बघितलं ओपन सेंटेन्स. आता इथे जे पहिले घेतलेलं आहे आपण त्याच्यावरच आधारित घेऊया हे पण, माधुरी इज बेस्ट ऍक्ट्रेस. आता इथे माधुरी फक्त नाव दिलं आहे, त्यांनी स्पेसिफिक कोणता पर्सन आहे हा आयडेंटिफाय होऊ शकत नाही याच्यातून आपल्याला, बरोबर. म्हणजे ह्या टाइपचं जे सेंटेन्स जे आहे तर ते कोणतं आहे ओपन सेंटेन्स. म्हणजे आता हे माधुरी जरी दिलेलं आहे तर ते आपले फॅमिली मेंबर असू शकतात किंवा नेबर असू शकतात, बरोबर, किंवा माधुरी दीक्षित सुद्धा असू शकते. ते कन्फर्मेशन दिलेलं नाही, म्हणजे या टाइपच्या सेंटेन्सला काय म्हणणार आहे तुम्ही ओपन सेंटेन्स आणि ते स्टेटमेंट नसणार आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा डिफाइन होणार नाही. म्हणजे हा टेबल जर बघितलं तुम्ही तर इथे सगळं क्लिअर होऊन जाणार आहे की तुम्हाला फक्त जे असेरिटिव्ह आणि डिक्लेरेटिव्ह जे असणार आहे सेंटेन्स तेच फक्त स्टेटमेंट आहे आणि बाकी एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि ओपन जे आहे सेंटेन्स त्याचं स्टेटमेंट नसणार आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिफाइन होणार नाही. आता आपण बघूया काही एक्झाम्पल्स. स्टेट which of the following sentences are statement. Justify, also write truth value. आता एक्झामला पण या टाइपचे क्वेश्चन असतात तुम्हाला, त्याची ट्रूथ व्हॅल्यू सांगायची, जस्टिफाय करायचं ते सेंटेन्स आहे की नाही, जस्टिफिकेशन सुद्धा द्यायचं असतं. तर जे प्रॉपर आन्सर आहे कसं देणार ते बघूया आपण. आता पहिला क्वेश्चन घेणार आहोत तिथे, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. आता तुम्ही जर बघितलं तर 3 साइड असेल तरच आपण त्याला ट्रायंगल म्हणणार, बरोबर. म्हणजे हे स्टेटमेंट आहे, हे ट्रू आहे आणि त्याची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे टी. मग तुम्ही लिहिताना कसं लिहिणार, इट इज डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, बरोबर. त्याच्यानंतर इट इज अ स्टेटमेंट, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. आणि पुढचं आपण लिहिताना ती ट्रूथ व्हॅल्यू टी असेल ती कशाने कॅपिटल टी ने दाखवतो, म्हणजे ते कॅपिटल टी येणार आहे. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण, कॅन यू स्पीक इन मराठी. म्हणजे तो विचारतोय की तुला मराठी बोलता येते की नाही, म्हणजे इथे क्वेश्चन मार्क आहे. ऑब्वियसली हे इंटरोगेटिव्ह असणार आहे सेंटेन्स, बरोबर. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आपण टेबल मध्ये बघितलं की ते स्टेटमेंटच नाहीये, बरोबर. मग लिहिताना तुम्ही कसं लिहिणार, देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज नॉट डिफाइन्ड. आता पुढचं बघूया आपण, काही एक्झाम्पल बघूया की जे सेंटेन्सेस स्टेटमेंट आहे, बरोबर. पहिला आहे सन रायझेस इन ईस्ट. आता हे पण स्टेटमेंट दिलेलंच आहे, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे. आता इथे मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, बरोबर, हे पण स्टेटमेंट आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. त्याच्यानंतर एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज ॲन इक्विलॅटरल every equilateral triangle is an equiangular triangle. हे सुद्धा स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे
a natural number is an integer. आता पुढचं बघूया. The following sentences are not statement. म्हणजे असे काही सेंटेन्स बघूया की जे स्टेटमेंट नाहीये. आता इथे तुम्ही जर पहिलं जर बघितलं, प्लीज गिव्ह मी युअर पेन, म्हणजे तो रिक्वेस्ट करतोय की तुझा पेन दे मला, बरोबर. म्हणजे रिक्वेस्ट म्हणजे स्टेटमेंट नसणार आहे ते. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर नेम, आता इथे क्वेश्चन मार्क असलाय त्याच्यामुळे स्टेटमेंट होणार नाही. आता इथे व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इज इट, आता इथे पण एक्सक्लेमेटरी साइन आहे इथे, त्याच्यामुळे तो स्टेटमेंट नाही होणार आहे. पुढचा आहे हाऊ आर यू, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतोय, क्वेश्चन मार्क असणार आहे त्याच्यामुळे तो स्टेटमेंट होणार नाही. पुढचा आहे लेट अस गो फॉर टी, आता कुठे इथे प्लेस वगैरे काय मेन्शन, ओपन सेंटेन्स येणार आहे, ते पण स्टेटमेंट नाहीये. पुढचा आहे, आता आपण बघूया 3x - 9 is equals to 0. पुढचा आहे he is tall. पुढचा आहे mathematics is an interesting subject. आणि शेवटचा आहे it is black in color. आता हे जे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत याचा अनालिसिस करूया आपण. आता पहिलं जर बघितलं तर इक्वेशन दिलेलं आहे की 32x - 9 is equals to 0. आता इथे ह्या ज्या इक्वेशन आहे हे x च्या व्हॅल्यूवर डिपेंड असणार आहे, म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू जशी पुट कराल तसं ते व्हॅरीज होत जाणार आहे. आता त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर बघितली t फक्त x is equals to 6 साठी असणार आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही इथे x ची व्हॅल्यू 6 पुट कराल तेव्हा त्याची ट्रूथ व्हॅल्यू t असणार आहे, आणि बाकीचे सगळे ते म्हणजे x लेस इक्वल्स टू 5 किंवा x ग्रेट इक्वल्स टू 7 हे जे असणार आहे याच्यासाठी तो फॉल्स असणार आहे, म्हणजे नॉट ट्रू. आणि जर सेकंड नंबरचं बघितलं तर ही इज टॉल, ही म्हणजे कोण दिलेलाच नाहीये, त्याच्यामुळे काय असणार आहे ओपन सेंटेन्स मध्ये असणार आहे ती, त्याच्यामुळे ते काय असणार आहे ट्रूथ व्हॅल्यूज येणार नाहीये त्याचे. आणि जर आपण तुम्ही थर्ड बघितलं तर मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, जसं प्रत्येक व्यक्तीला मॅथमॅटिक्स आवडेलच असं नाही, म्हणजे पर्सन नुसार चेंज होत जाणार आहे, म्हणजे व्हॅरीज होत जाणार आहे पर्सन टू पर्सन. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तुम्ही इट इज ब्लॅक इन कलर, आता इथे सुद्धा ही पर्सन टू पर्सन चेंज होत जाणार आहे, म्हणजे जे एक्झाम्पल नंबर 3 आणि 4 आहे. The truth value varies from person to person. In all the above sentence, the truth value depend upon the situation. Such sentences are called open sentences. Open sentences is not a statement. ही स्टेटमेंट नसणार आहे. आता पहिल्या याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आहे, दुसरी ही म्हणजे कोण दिलेलं आहे, इथे पण पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे, आणि इथे सुद्धा पर्सन टू पर्सन चेंज होणार आहे. Thank you.